पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे श्रेयस, अश्विनी, या 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 आतमध्ये या. थांब. काय झाली ॲडव्हेंचरस ट्रिप करून? गाडीत झोपून झालं, मोठेपणा गाजवून झाला, सगळ्यांची सिंपथी घेतली आणि सगळं झाल्यानंतर नाक घासत बरोबर माझ्या उंबरठ्यात आलात ना? मला माहितीच होतं हे सगळं झाल्यानंतर तुम्ही इथेच येणार परत. मी फक्त बाबांना इथे ए बस बस बस. तू इथे का आलीयस, कशासाठी आलीयस हे जाणून घेण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. मला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्ही दोघं इथे पाऊल ठेवलेलं मला चालणार नाही. शिल्पी, हे घर माझं आहे. या घरात कोण येणार कोण नाही हे मी ठरवेल, कळलं? तुझ्या आईच्या अट्टापायी श्रेयस आणि अश्विनी हे घर सोडून बाहेर केलेत आणि मी गप्प राहिलो. पण याचा अर्थ असा नाही की हे दोघे या घरात कधी येऊ शकत नाही. ते कधीही येऊ शकतात. या घराचा मालक मी आहे, म्हणून मी सांगतो श्रेयस आणि अश्विनी या घरात हवं तेव्हा येऊ शकतात. कसं आहे ना बाबा, आज हे 5 मिनिटं भेटायला येतील, उद्या कदाचित पूर्ण दिवसभर भेटायला येतील आणि परवा इथे ठाण मांडून बसतील. मग काय करायचं मी? हा, मला नाहीये विश्वास या दोघांवरती. ही हवं तर माझी इनसिक्युरिटी समजा किंवा आणखी काही समजा, पण मला हे दोघे इथे आलेलं चालणार नाही. शिल्पी, एक तर स्वतः माहेर येऊन बसलीस, आपलं घर सोडलंस आणि इथे आपल्या परिस्थितीचं भांडवल करून श्रेयस आणि अश्विनीला या घरातून बाहेर जायला विवश केलंस आणि कुठलीही तक्रार न करता ते दोघे ह्या घरातून बाहेर पडले. तुला त्यांना साधं भेटायला घरात घेता येत नाही? अगं, हे घर तुझ्या नावावर व्हावं म्हणून किती खालच्या पातळीवर जाणार आहेस तू? मग मी काय करायचं? मला काय हौस आहे का असं वागायची? नाईलाज आहे हा माझा. जे लोक माझ्याशी असं वागलेत ना त्यांना हा विचारा प्रश्न. तुम्ही सगळे माझ्याशी ज्या पद्धतीने वागताय त्यावरून मला तुमच्या सगळ्यांवरती विश्वास ठेवावा असं वाटत नाही. त्यामुळे जोपर्यंत कागदोपत्री हे घर माझ्या नावावर होत नाही तोपर्यंत मी एकही अट माझी बदलणार नाही. ठीक आहे, तू या दोघांना या घरामध्ये येण्यापासून अडवू शकतेस, पण मला यांना भेटायला अडवू शकत नाहीस. सो श्रेयस, अश्विनी, बाबा आम्हाला ना इथे जवळच्या एरियामध्येच भाड्याने एक फ्लॅट मिळाला. आमची राहण्याची सोय झाली, तुम्ही नका काळजी करू बाबा. अश्विनी, फार प्रेमानं कष्टानं तू हे घर सजवलं होतंस, पण नाईलाजानं तुम्हा दोघांनाही हे घर सोडून जावं लागलं बाहेर. आणि आता लायकी नसतानाही काही लोक या घरात राहतात आणि हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही. बाबा, नका काळजी करू. मी, अश्विनी, मुलगी आम्ही आनंदात आहोत आणि हे घर सुद्धा प्रेमाने लावू. टेन्शन घेऊ नका. नवीन घर तुम्हाला लाभू दे, सुख शांत आनंदानं नांदू देत. आणि माझा आशीर्वाद आहेच ना तुमच्या पाठीशी सदैव. ते तर राहणारच आहेत बाबा. आम्ही शरीराने जरी या घरापासून लांब गेलो असलो ना तरी मनाने या घरातच आहोत. नमस्कार करतो. सुखी राहा.
श्रेयस, काळजी घे सगळ्यांची. आणि तुम्हाला काही गरज भासली ना तर मला कळवा, मी आहेच. हो बाबा, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. येतो. येतो बाबा. चला उतर खालती. बेडवर नको नाचू, उतर खालती. ये वॉक घेऊया आपण. पण एक बरं झालं अश्विनी, आपल्या घराचा प्रश्न सुटला. हो ना बाबा. म्हणजे कसं गाडीत झोपायला मजा तर येत होती, पण थोडी थोडी. सकाळी उठल्यावर ना दात घासायला नव्हतं जमत ना, म्हणून. तुला माहितीये तुझ्या स्कूलची बस इकडे पण येते आणि आई बाबांचं ऑफिस आणि पार्लर पण इकडून जवळ आहे. खरंच यार अश्विनी, कन्व्हिनियंट लोकेशन आहे ना. पण बाबा, प्रतीक दादा किती चांगला आहे. त्यांनी तर मला मदत केली ते कपाट लावायला, आणि परत ती मोठी बॅग होती ना ती उचलून द्यायला. मग व्हेरी गुड गाय. खरंच खूप मदत केली त्यांनी. पटकन हा पर्याय सुचवला, सगळं अरेंज करून दिलं. अश्विनी, तुझ्याबरोबर मिसेस इंडियामध्ये होता ना तो? कधी बोलली नाहीस इतका चांगला मुलगा आहे तो. हा, राहून गेलं असेल सांगायचं, लक्षात नाही आलं माझ्या. अश्विनी, जरा गरम पाणी दे ग. लक्षातच राहत नाही की अश्विनी घरात नाही. आता मलाच माझं पाणी गरम करून घ्यायला पाहिजे. गुरुदेव दत्त. कसं वाटतं हे नवीन घर? खूप अनोळखी वाटतंय ना. खरं सांगू का, मला ना आपल्या घराचीच आठवण येते. आई, हा, किती उशीर झालाय, चल झोपायला. काय करत होतीस? अगं, या भांड्यांच्या गराड्यात मी स्वतः कुठे आहे हे शोधते. म्हणजे मग तुला माहित आहे, घर विकत घेणारा माणूस जेवढा घराशी वास्तूशी जोडलेला असतो ना, तेवढाच घर राखणाराही जोडलेला असतो ग. आणि कुटुंबाचा आनंद कशात असतो माहिती? जेव्हा अख्खं कुटुंब जेवून तृप्त होऊन रात्री समाधानी मनाने झोपतं ना, त्यातच तो आनंद दडलेला असतो. मग याच्याशी रिलेटेड आला स्वयंपाक. आणि स्वयंपाक करणं म्हणजे रोज एक नवीन आव्हान असतं बरं का. माझे ना हे सगळे सोबती सवंगडी ना मी तिथेच सोडून आले ग. म्हणजे बघ ना, पांढरा भात आहे ना, माझ्यासाठी फक्त भात नाही आहे, तर तो भात ज्या कुकरमध्ये शिजतो, ज्या डब्यात असतो, तो कुकर, तो डब्बा. आणि तुला जेव्हा जेव्हा मी चटणी करायला सांगायचं ना, तेव्हा त्या जो मिक्सरमधनं भसाडा आवाज यायचा ना, त्याच्यावरनं मला कळायचं की चटणी किती चांगली झाली आहे. माझ्या ना सगळ्या सोबती आणि मित्रांना ना मी मिस करते. असो, इथे आल्यावर एक नवीन चॅप्टर सुरू झालाय. आता इथेही मला नवीन सोबती सवंगडी शोधावे लागतील. तेच बघत होते, सापडतायत का? जरा कठीण आहे,
पण बघू, दे ती बॉटल. अगं आई, तो आपल्या घरातला हंडा नाहीये. नळ आहे बघ त्याला खाली. खरंच ग कठीण आहे, पण तुला लवकरात लवकर सापडतील बघ. म्हणजे ना, जसं तू त्यांच्यात तुझे मित्र शोधतेत, कदाचित तेही तुझ्यात मित्र शोधत असतील. आणि त्यांनाही आपली नव्यानेच ओळख होते ना. बस झालं पाणी तेवढं हवंय. चल आता झोपायला. मी आलेच, तू हो पुढे. लगेच येशील ना? अगं हो, येते. ये लगेच. गणू, मयू म्हणाली ते खरंच आहे रे. मला ह्या घरात माझे नवीन सोबती सवंगडी शोधावे लागतील. मान्य आहे, थोडंसं कठीण आहे, पण जोपर्यंत तू माझ्या बरोबर आहेस ना, तोपर्यंत कुठच्याही कठीण परिस्थितीतनं मार्ग मी काढू शकते, याची मला खात्री. बस फक्त तू सोबत सोडू नकोस. एका हाती संसार, एका हाती स्वप्न, खोपा बांधते मी कष्टाने उंच ग. एका हाती संसार, एका हाती स्वप्न, खोपा बांधते मी कष्टाने उंच ग. भरारी घेण्या उमले बोला पंख, म्हणे मला चाल पुढे पुढे ग आनंद. आपुल्या घरासाठी लढेन अखंड, असेल दारी सदा आनंद. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं, चाल पुढं, चाल पुढं, तू चाल पुढं, चाल पुढं, चाल पुढं. हे बापरे, आता तर इथे ठेवला होता हा गॅस लावताना. काय झालं आई? अगं लायटर सापडत नाहीये. हा काय लायटर? हा, काय होतंय माझं. आई काम डाऊन, होईल सवय. हो, अहो चहा. हा, थँक्यू. अश्विनी, हा, आता जेनिफरचा फोन आहे. जेनीचा फोन? एवढ्या सकाळी सकाळी का फोन केला तिने? सकाळ? अगं दुबईमध्ये सकाळ असेल आता. आपल्याकडे 11 वाजले. एवढं मोठं घड्याळ लावलंय ना इकडे. किचन मध्ये लावूया. अरे देवा, द्या. घे. हॅलो. हा, हो जेनी, पोचते मी 5 मिनिटात पोचते. हो 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 हो. 5 मिनिटं? आई, दूध ठेवलंय ओट्यावर, जरा फ्रीज मध्ये ठेवा. आई? आई? अश्विनी, मयू ऐक ना बाळा, तुझा डबा भरून. सॉरी सॉरी सॉरी, तुझी परीक्षा विसरूनच गेले. अहो ऐका ना, तुम्ही मयूचा डबा भरून द्याल का? आणि हो ना, मी कपडे तिथे वाळत घातले.
हल्ली ना पाऊस केव्हाही येतो. एखादी सर आली तर सगळे कपडे भिजतील, तर ते वेळेत काढून घ्या. हा अगं पण मला पांड्याबरोबर मीटिंग आहे, एका पार्टीला भेटायचंय. पण डबा भरून घेईन मी, डब्याचं काय टेन्शन नाही. नाही नको, मी तुम्हाला सुद्धा डबा देते भरून. 1 मिनिट. मला अगं नको, मी भरेन डब्बा. अगं काय करतेस? तुमचा डब्बा भरून ठेवलाय मी. अच्छा. पर्स. आई मला क्रेयॉन्स दे ना. मयू सॉरी कुहू, हे बघ आता काही पसारा काढू नको. तुला जे काही करायचं ना ते समर कॅम्पला जाऊन करशील बाळा, प्लीज. पण आज समर कॅम्पला सुट्टी आहे. हं? सुट्टी? हिला कुठे ठेवायचं? मी तर बाहेर जाणार आहे. आई अगं मला कॉलेजला जावंच लागेल, टेस्ट आहे आज. जरा हळू करा ना. केवढं दुखतंय कळत नाहीये का? सॉरी. पण मॅन पॉवर नसताना अपॉइंटमेंट घ्यायची गरजच काय होती? इकडे काय आमच्या वेळेला किंमत नाहीये का? मॅडम एक्स्ट्रीमली सॉरी, पण बस आत्ता तुमची मी सर्व्हिस स्टार्ट करते प्लीज. म्हणजे आधी आम्हाला फसवलं, आता तिला फसवताय. बाहेर एवढा बोर्ड लावलाय अश्विनी ब्युटी पार्लर म्हणून, पण ती अश्विनी कधी दिसतच नाही. सगळ्या पार्लरमध्ये हीच कंडिशन आहे. हे पार्लरवाले असेच फसवतात. अहो मॅडम आम्ही फसवत नाही होत. आत्ता येईल अश्विनी. पण मग आता कुठे? हा प्राजू, नाही मी कुहूला ना संध्याकाळी पिकअप करते. मी ठेवते. काय हो, असं किती वेळ वेटिंगला बसवून ठेवता तुम्ही? नाही मला सांगाच. गेले अर्धा तास मी इकडे वाट बघतीये आणि ही बाई हिचे आयब्रो करत बसलीये. केले नाहीत, बिघडवलेत. काही प्रोफेशनलिझमच नाहीये. सॉरी, म्हणजे तुम्ही सगळ्यांना शांत व्हा. मला कळलंय प्रॉब्लेम काय. तुम्हाला सगळ्यांना सर्व्हिस करून देते. कसा करणार आहात प्रॉब्लेम सॉल्व्ह? माझा गेलेला वेळ परत आणून देणार आहेत का? ऐका ना, मला फक्त ना 10 मिनिटं वेळ द्या, मी तुम्हाला सगळं करून देते. त्याची काही गरज नाहीये, मी चाललीये दुसऱ्या पार्लरला. वेळ नाहीये माझ्याकडे. ऐका ना, सॉरी खरंच मी तुमच्या दोघींचं काम करून देते लवकर. जेनी ती मला सॉरी, ती डायरी दे. अहो दोघींच्या सर्व्हिसेस कशा करणार आहात तुम्ही? तुम्हाला देवाने 2च हात दिलेत ना, म्हणजे एका मागोमाग एकच करावं लागणार आहे ना तुम्हाला. स्नेहा मॅडम, तुमचं ब्लीच आणि आयब्रोज आहेत ना? हो. आणि मुग्धा मॅडम तुमचं फेशियल आणि स्पा आहे बरोबर? स्नेहा मॅडम, मी स्वतःच्या हाताने पॅक तयार करते, पण ही जेनी तुम्हाला लावून देईल. चालेल का तुम्हाला? म्हणजे थोडक्यात काय, तुमच्या दृष्टीने ब्लिचिंग महत्वाचं नाहीये. हिची सर्व्हिस तुम्ही स्वतः देणार आणि माझं ब्लिचिंग असिस्टंटला सांगणार, याला काय अर्थ आहे? अहो तसं नाहीये, म्हणजे तुम्हाला ही ब्लीच लावून देईल, पण ज्या आयब्रोज करायच्या आहेत ना त्या मीच करेन. सगळ्या पार्लरमध्ये असंच असतं. सुरुवातीला जिच्या नावाने पार्लर आहे ती बाई काम करणार आणि नंतर असिस्टंट. नको आहेत आम्हाला अशा सर्व्हिसेस. मी दुसऱ्या पार्लरमध्ये जाते. स्नेहा मॅडम ऐका ना. स्नेहा मॅडम, मी तुमचं फेशियल करून देते. हां, खूप वेळ झालाय. जेवढा वेळ पार्लरसाठी दिला होता ना तर तेवढा वेळ संपलाय. आता मी परत कधीच येणार नाही या पार्लरमध्ये. वा बाजूला. मॅडम काय आहे जेनी? हां, या मुग्धा मॅडमने जर मला अगोदर सांगितलं असतं त्यांच्याकडे वेळ नाहीये तर मी त्या स्नेहा मॅडमची सर्व्हिस करून दिली नसती. अगं या लोकांना ना कळतच नाहीये की आपल्या वागण्याने दुसऱ्याला त्रास होऊ शकतो. मान्य मला, मी झाले मिसेस इंडिया रनर अप. याचा अर्थ असा नाही ना की मी एका वेळी 10 कामं करू शकते. माझंही 2च हात आहे. या लोकांना कळायला नको. अश्विनी शांत हो, तू शांत हो. आधी तू शांत हो. काय तू शांत तू बस, तू शांत बस. जेनी सांग ना मला. मी नवीन घर लावायचं, स्वयंपाक करायचा, मुलीला सोडायचं का काय करायचं, पार्लर सांभाळायचं, मला काही कळत नाही. एका वेळी 10 गोष्टी कशा ऍडजस्ट करायच्या. माझं ना डोकं भणभणायला लागलंय. काय झालंय मला असं मला खरंच कळत नाहीये. अगं सूचनाचं झालंय, मला कळतच नाही की मी कुठे चुकते, काय करू मी.
अश्विनी तू कुठेच चुकत नाहीये किंवा तू कुठेच कमीही पडत नाहीये, पण तुझ्यावर इतक्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, सो तुझी त्यातनं तारांबळ उडते. होतं असं. आणि बघ बेस्ट पार्ट काय आहे माहितीये का, की तुझ्या घरी इतकं टेन्शन असून सुद्धा त्या बायकांशी बोलताना ते तुझ्या चेहऱ्यावर नाही आलं की तू जाणीव करून नाही दिली. आणि बघ कसं आहे अश्विनी, शेवटी तू मिसेस इंडिया फर्स्ट रनरअप आहे, तर त्यांचे पण काहीतरी एक्सपेक्टेशन आहेत की त्यांनी पार्लरमध्ये आल्यानंतर तू असावं, तू त्यांना अटेंड करावं, बरोबर ना? आणि हे आपल्या पार्लरसाठी किती आवश्यक आहे. सॉरी, तू म्हणतेस ना जेनी ते बरोबर आहे, मला असं करून नाही चालणार. मला माझं ना पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ एकत्र करून नाही चालणार. आणि असं केलं तर माझ्या कामावर परिणाम होईल आणि मला ते होऊ द्यायचं नाही. नाही होऊ देणार मी. गुड. ओके.